आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। फलटण येथील पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमरण उपोषण तूर्त स्थगित, 10 दिवसांत निर्णय न झाल्यास सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू असलेले रामेश्वर पतसंस्था विंगच्या संचालकांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेचे आमरण उपोषण आज बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता अखेर मागे घेण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपासासाठी अधिक वेळ मागून घेतल्याने आणि सकारात्मक चर्चा केल्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे उपोषण सोडण्यात आले। यामध्ये परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष उदयसिंग बागाव पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मनोजदादा भिसे आणि पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे यांनी प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली। प्रशासनाने तपासासाठी वेळ मागितल्याने आंदोलन स्थगित केले असले तरी येत्या 10 दिवसांत या प्रकरणावर योग्य निर्णय न झाल्यास यापुढील आमरण उपोषण थेट माननीय पोलीस अधीक्षक SP सातारा यांच्या कार्यालयासमोर करण्यात येईल, असा आक्रमक इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने यावेळी देण्यात आला। हे उपोषण मागे घेतेवेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे अपंग आघाडीचे अध्यक्ष राजेश आढाळगे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर आढाळगे, खंडाळा तालुका अध्यक्ष अभिजित संकपाळ, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख गणेश जाधव, सातारा दक्षिण विभागाचे अध्यक्ष रामचंद्र भिसे यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आक्रोश मराठी न्यूज फलटण। आज पुरोगामी संघर्ष परिषद सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी पोपटराव भिसे यांच्यावरती जो अन्याय झाला आहे या अन्यायाच्या प्रीत्यर्थ त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी आयोजित केलं होतं। संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक सुभाषजी वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाची दखल की DYSP साहेब खंबे सर यांनी घेतली आणि खरं पाहिलं तर आमची सर्वांचं असं मत होतं की त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे तो अन्याय करणारी जी व्यक्ती आहे की त्याच्यामध्ये त्या रामेश्वर पतसंस्थेचे जे पदाधिकारी असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, खजिनदार असतील, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जो त्यांच्यावरती त्यांची मानहानी होईल अशा पद्धतीने जे वर्तन केलं त्याच्याबद्दल त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि त्या अंतर्गत आम्ही या ठिकाणचे जे DYSP खंबे सर यांना भेटलो आणि त्यांच्याशी सविस्तर अशा मी सर्वांनी चर्चा केली। चर्चेअंतर्गत त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की एक अभ्यासासाठी आम्हाला एक 10 दिवस द्या आणि त्याच्यानंतर यथायोग्य कारवाई आम्ही त्यांच्यावरती करू। खरं पाहिलं तर त्यांना हा न्याय मिळायला पाहिजे। आमच्या सर्वांच्या भावना त्यांच्याबरोबर आहेत। नजीकच्या काळामध्ये जर त्यांना कधीही गरज पडली तर आम्ही सर्वजण त्यांच्या मदतीला धावून येऊ ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।